मित्रांनो, बरेच शेतकरी मल्चिंगची गरज काय आणि मल्चिंग का टाकायची, जुन्या पद्धतीची जुने कुठे मल्चिंग होती का, तर फायदा दाखवतो मित्रांनो. फक्त गवत तर निंदायचं आहे आणि आमच्या शेतात गवत नाही, काही नाही. हे बघा काय फायदा होतो. साहेब जवळ घ्या बरं का. ही मल्चिंग केलेली आहे आपण. हे बघा आता हे एवढा दूर याचा खोड आहे. इथून जवळपास 1-2 बिल्लास पर्यंत याचे मुळा आलेले आहेत बघा. या मुळा आता हे बघा बारीक बारीक व्हाईट फ्रुट्स. हे व्हाईट फ्रुट्स वरती आल्यामुळे काय होतंय, जे बी आपण हे ठिबकने मटेरियल देतो याच्यामध्ये ठिबक आहे ते जे न्यूट्रिशन देतो त्याच्यासोबत ते डायरेक्ट इथे मातीतनं मिक्स होता रूट झोनला इझिली अवेलेबल होतो. आणि त्याच्यामुळे काय होतंय की लवकर अपटेकमुळे वर त्याचा परिणाम पानांवर दिसतो. एकदम चांगल्या प्रतीची पानं, एकदम चांगल्या प्रतीचा बाग येतो. आणि एक ह्युमिड म्हणजे गरम असं वातावरण राहतं जे आपल्याला एकदम पिकाच्या वाढीसाठी एकदम चांगलं म्हणलं जातं. असं वातावरण मल्चिंग मध्ये राहतं. त्याच्यामुळे काही खर्च नाही. एकराला किती 7 बंडल लागतात. चांगल्या हलक्या क्वालिटीची घेतली तर ते 7-1 हजारापर्यंत बसतात. तर मल्चिंग करा, नुसतं गवतच नाही होत आपलं कंट्रोल, तर पिकाची ग्रोथ ही एक्सलंट होते आणि उत्पन्नात खूप म्हणजे 20 ते 30% फरक पडतो महाराज. तर नक्की वापरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.